हाँ, कौन कोशिश करना चाहता था? हाँ जी सर, मैं हूँ भास्कर ससाने। भास्कर जी। जी भास्कर जी बताइए। हाँ, मैं ये कह जी रहा सर। था, हम सब कोशिश ही कर रहे हैं यहाँ पे। जी हाँ सर। तो कोई भी कोशिश कर सकते हैं। हाँ, हाँ जी, जैसे कि सर हाँ जी, पहले भी प्लीज। बताया है हमारे एक सदस्य ने कि भिक्खु तो क्या है कि ग्रह त्यागी होता है, मतलब इसका ये घर परिवार छोड़ चुका होता है। और इसकी जो परवरिश होती है सर, इसकी परवरिश उपासक और उपासिका या गृहस्थ गृहस्थ लोगों पर जिम्मेदारी होती है भिक्षुओं की परवरिश की या पालन पोषण। और ये संघ का सदस्य होता है सर भिक्षु। हाँ जी, प्लीज। जी सर, बस इतना ही। मेरा डिस्कनेक्ट हुआ था, आप जरा दोबारा बताएंगे प्लीज? जी सर, जी सर। आ रही सर मेरी आवाज? आ रही है, बोलिए आ आप। रही है, प्लीज। भिक्खु जो होता है सर, वह ग्रह त्यागी होता है भिक्खु, और उसके पालन पोषण की जो जिम्मेदारी होती है वह गृहस्थ लोगों पर होती है, और उसे संघ का सदस्य होना जरूरी होता है भिक्खु को। राइट, राइट, बहुत बहुत बढ़िया। ओके, और कोई बता सकता है? भिक्खु संघ इज अ स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन, ऐसे बाबा साहब जी बुद्ध एंड इज धम्मा में कहते हैं, बताते हैं। किसी ने पढ़ा है ये वाक्य किसी ने पढ़ा है? भिक्खु संघ इज अ स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन, बुद्धा एंड इज धम्मा। संघ के बारे में जो चैप्टर है वहां पे बाबा साहब जी लिखते हैं। किसी ने पढ़ा है इसे? अगर नहीं पढ़ा है तो आगे जाकर हम लोग पढ़ेंगे उसे। पढ़ा है, पढ़ा है। ओके, ओके, ओके। तो एक बात हमें जानना बहुत जरूरी है कि भिक्खु सिर्फ चिवर परिधान करने से भिक्खु नहीं बनते। भिक्खु ये चिवर के साथ साथ एक मन की अवस्था है। यदि आप वो मन की अवस्था नहीं प्राप्त करते तो चिवर परिधान करने से आप भिक्खु नहीं कहलाते। तथागत हॅलो, येतोय का आवाज? लागतंय. हा, आता आवाज येतोय. हा, नाही, एक कॉल आला होता त्यामुळे हे झाला होता. तर भिक्खू ही मनाची अवस्था आहे चिवरपेक्षा, हे तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तथागत गौतम बुद्धांच्या संघाच्या वेळेस, तर भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी काही निर्देश होते. ते जर उपासकाच्या घराच्या बाहेर जर थांबले तर ते भिक्षापात्र फक्त असं घेऊन थांबतात. ते म्हणत नाहीत की याच्यामध्ये भिक्षा द्या, याच्यामध्ये असं भिक्षा द्या, अमुक अमुक भिक्षा द्या, असं ते म्हणत नाहीत. घराच्या बाहेर फक्त भिक्षापात्र घेऊन उभं राहतात. जर कुणी पाहिलं की बाबा आपल्या दाराच्या बाहेर भिक्खू आहेत तर त्यांनी भिक्षा दिली तर ठीक आहे, नाही तर ते पुढच्या घरापर्यंत जातात. जर एका घरामध्ये त्यांना जर भिक्षा मिळाली तर तिथून ते परत येतात. असं नाहीये की बाबा या घरातून मला ही भिक्षा मिळाली, कदाचित दुसऱ्या घरामधून मला दुसरी अजून चांगली भिक्षा मिळू शकेल, चांगलं अन्न मिळू शकेल, म्हणून त्या ठिकाणी ते असे जात नाहीत. तर या सगळ्या त्यांच्या विनय पिटकामधून जर पाहिलं तुम्ही तर भिक्खू ही एक मनाची अवस्था आहे. तर तुम्ही ती मनाची त्यागाची अवस्था जर तुमच्यामध्ये जर नसेल आणि फक्त चिवर परिधान जर केलं असेल तर ते भिक्खू नाहीत.
तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणजे ऑब्झर्व केलं होतं, सांगितलं होतं की सध्याच्या भिक्खूमध्ये, सध्या काळामधील अनेक म्हणजे सगळेच भिक्खू नाही तर अनेक भिक्खू संघामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या वेळेसचे जी भिक्खू संघ होता तसं दिसून येत नाही. आणि त्यामुळं त्यांनी हा धम्म प्रचारकांचा दोष कमी करण्यासाठी उपासक उपासिकांवरती ही जबाबदारी सोपवली. कारण एक चांगला भिक्खू एक चांगल्या उपासक किंवा चांगल्या उपासिकेमधूनच तो चांगला भिक्खू होत असतो. ही प्रोसेस आहे, लक्षात घ्या. भिक्खू काय असा रेडीमेड लहानपणापासून असा भिक्खू नसतो. मनाची जर ती अवस्थापर्यंत तुम्हाला जर पोचायचं असेल तर एखाद्या चांगल्या उपासक चांगल्या उपासिकामधून नंतर तो पुढे जाऊन भिक्खू होतो. अनेकदा बरेचसे उपासक उपासिका सुद्धा पाहिले जातात की जे उपासक असून सुद्धा त्यांनी भिक्खूची अवस्था प्राप्त केलेली असते. म्हणजे त्या संसारामध्ये राहून सुद्धा त्या संसारापासून ते अलिप्त असतात. तर ही अवस्था देखील त्या उपासकांनी प्राप्त केलेली असते. तर भिक्खू म्हटलं की सर्वप्रथम मनाच्या अवस्थेला आपण प्राधान्य द्यायचं आहे, राईट. तर हे सगळे पॉइंट आपण डिस्कस करतोय. बुद्धं शरणं गच्छामी, मनाच्या अवस्थेपर्यंत विकासा अवस्थेपर्यंत कसं पोचायचं याच्याशी संबंधित ते पॉइंट्स आहेत. तर हा होता बुद्धं शरणं गच्छामी किंवा बुद्ध का अनुसरण करणं याच्याबद्दल एक संक्षिप्त महत्वाचे काही पॉइंट. दूसरा विषय अपन घेतला होता धम्म का अनुसरण करना मतलब क्या. तो धम्म, अगर किसी ने आपको पूछा कि भाई धम्म क्या है, या यदि आपको बताना है लोगों को धम्म क्या है संक्षिप्त में, तो आप क्या बताएंगे. विजय जी, आज आपकी आवाज नहीं आ रही, आप बता सकते हैं. सर मैं जरा लेट ज्वाइन हुआ हूँ। हाँ, मुझे आवाज ही नहीं आ रही थी, खाली मैं दिख रहा था लेकिन मुझे कुछ सुन ही नहीं आ रहा था. ओके, ठीक है. तो कोई बता सकता है. I was trying actually, not trying कोणी actually, but not कोणी सांगू शकेल का I could धम्म धम्म म्हणजे काय, आपण काय शिकलो होतो. धम्म दुख मुक्ति का मार्ग. ओके, व्हेरी गुड. अजून धम्म म्हणजे एक जीवन जगण्याची, कल्याणकारी जीवन जगण्याची एक क्रिया. ओके, दुख मुक्ति का मार्ग सुनंदा जी बता रही है. कुछ इसके साथ हाँ, बोला बोला. आवाज येत नाहीये व्यवस्थित. तेच ते ना, आवाज नहीं है, आवाज नहीं है. नहीं. बाकीच्यांचे माईक ऑफ केले तर आवाज येईल तो. ओके, सुनील जी तुम्ही सांगा, तुमचा क्लिअर आहे, खणखणीत आवाज आहे. धम्म म्हणजे विचार. धम्म म्हणजे विचार, सम्यक विचार. ओके, धम्माबद्दल, धम्माचं अनुसरण करणं या सेशन मध्ये आपण माहिती करून घेतलं होतं की अनुसरण जर करायचं असेल तर धम्माची नेमकी व्याख्या आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. नाहीतर धम्माच्या नावाखाली आपण इकडे तिकडे भरकटत जाण्याची खूप शक्यता आहे, राईट. नेमकं प्रिसाइज व्याख्या जी तथागत गौतम बुद्धांनी केली होती, ते प्रिसाइज त्याचे शब्दांकन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितले होते. तर या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं, विशुद्धी मार्ग. या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की तथागत खूप महत्वाचे हे पॉइंट्स आहेत. म्हणजे त्याच्यावरती पूर्ण सेशन आहे आपलं, पण तरी त्यातला महत्वाचा पॉइंट सांगतोय की बुद्ध अनुसरण करणं म्हणजे काय, धम्म अनुसरण किंवा संघ अनुसरण करणं. कारण ते पॉइंट नेहमी डोळ्यासमोर असलं की आपण भरकटणार नाही. मग आता तुम्ही सांगितलं विशुद्धी मार्ग. विशुद्धी मार्ग एकच आहेत का अनेक आहेत.
बरेचसे लोक वेगवेगळे विशुद्धी मार्ग सांगतात. मग लोकांचं कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा हा पण विशुद्धी मार्ग आहे, तो पण विशुद्धी मार्ग आहे, सगळे मार्ग आहेत, मी कोणत्या मार्गाचं अवलंबन करेल, आहे का नाही? मध्ये कुणी सर विचार आचारो सांगितले. परमो धम्म. आचारो परम धर्म. आचार, आता आचार कसे करायचे? कोणी एका पद्धतीचे आचार सांगतील, जपानमध्ये वेगळ्या पद्धतीचे आचार आहेत, तिबेटमध्ये वेगळ्या पद्धतीचे आचार आहेत, ते पण म्हणतात आचारो परमो धर्म, आहे का नाही? मग नेमके कोणत्या पद्धतीचे आचार? आणि मग भारतातले आपले लोक तर साधी भोळी आहेत, त्यांना मग कन्फ्युजन होईल त्यांच्या डोळ्यासमोर की अरे कसले आचार करू मी. आता आमच्या पुण्यामध्ये एक ताओ नावाचं एक संघटन सुरू झालेलं आहे. चीन मधून ते आलेले आहेत काही लोक. दळवी साहेबांना, बाळासाहेब गायकवाडांना माहिती असतील, टिंगरेनगर परिसरातच आहेत ती लोक. तर आपल्यातले सुद्धा भरपूर जण तिथं ताओ टेम्पलच्या इथे जातात हे करण्यासाठी. तर त्यांनी त्यांचं एक वेगळं संघटन सुरू केलेलं आहे, एक ऑर्डर सुरू केलेली आहे, आणि मग तिथे ते त्यांच्या पद्धतीने ते धम्म सांगतात आहे की नाही? तर म्हणजे धम्म त्याची प्रिसाइज जर व्याख्या जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही भरकटण्याची खूप शक्यता आहे. आणि आपल्याला मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यामुळं बाबासाहेबांनी धम्म काय सांगितला हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा दळवी साहेब सांगताय का? मी आपल्याला मगाशी प्रयत्न केला सांगायचा की आपण जे गाता म्हणतो सत्य पाठ सत्य सचित परियोगिपणम एकदम धर्मशास्त्र, म्हणजे जास्तीत जास्त कुशल कर्म करणे हेच खऱ्या अर्थाने धर्माचा धर्म आहे. जास्तीत जास्त ओके ओके. मी सर मेरे ओके, को थोड़ा ओके, येतोय. सर मेरे को थोड़ा याद आ रहा है। धम्म मतलब हाँ। क्या? हाँ बताइए। हाँ, थोड़ा सा मैंने बुद्धा एंड धम्मा को थोड़ा सा मैंने रिमाइंडर किया उसको। हाँ तो उसमें बाबा साहब लिखते हैं कि एक मनुष्य का दूसरे मनुष्य के प्रति व्यवहार। ओके जी ओके ओके, उसे व्यवहार धम्म अच्छा कहते हैं। होना चाहिए, अच्छा होना चाहिए। जी हाँ, ऐसा ही कुछ लाइन है वो, ऐसा ही कुछ सेंटेंस है, मैंने उसको थोड़ा सा स्मरण किया उसको। हाँ, एक मनुष्य का म्हणजे दुसऱ्या मनुष्याशी व्यवहार. एका माणसाशी दुसऱ्या माणसाची वागणूक कशी असायला हवी असं लिहिलं तिथे. सर एक्चुअली वो वैसा है कि मनुष्य का मनुष्य के प्रति उचित व्यवहार, उसको धम्म कहते हैं। उचित व्यवहार, एक मनुष्य का दूसरे मनुष्य के प्रति उचित व्यवहार वो धम्म कहलाता है। ओके लेकिन चला मनुष्य हाँ, जी सर. चला ठीक आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आता की अनेक जणांनी असं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळ्यापणाने प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हालाकी धम्माच्या बाबतीमध्ये ती प्रत्येक वाक्य बरोबर आहेत, ती चुकीची आहेत असं कधीही नाही. ती प्रत्येक वाक्य बरोबर आहेत. पण मी ज्या वेळेस सेशन आपण घेतलं होतं त्यावेळेस मी नेहमी सांगत असतो की समजा एखादा अतिशय अडाणी किंवा एक साधा भोळा माणूस जर तुमच्या समोर आला आणि त्याला जर तुम्हाला त्यांनी विचारलं की बाबा अरे यार धम्म काय आहे, तर त्याला समजण्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगाल? सर हे नेहमी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमचं मार्गदर्शन हे करता आलं पाहिजे तुम्हाला. आता मी तुम्हाला हा बाळासाहेब आपल्याला जर त्याची व्याख्या करायची झाली तर आता बाबासाहेबांनी बुद्धाचं 2 वाक्यात जे धम्माची व्याख्या केली ते अशी आहे की जगात नाहीसे करण्याचा मार्ग आहे. जगात काय ब्रेक झाला होता तुमचा? बाळासाहेब ब्रेक झाला होता. हॅलो, हा बोला. जगात दुःख आहे हा. आणि
ते नाहीसे करण्याचा मार्ग आहे म्हणजे धम्म. धम्म. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तर मी तुम्हाला याच्यातील एका महत्वाच्या पैलूकडे मी आणतो, एक उदाहरण देतो. जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की बाबा डॉक्टर कुणाला म्हणतात, याचं उत्तर काय द्याल सुनिंदाजी? डॉक्टर कुणाला म्हणतात? जो किसी विषय में पारंगत हो उसे डॉक्टर कहते हैं. किसी विषय में. ओके. डॉक्टर म्हणजे मी स्टेथोस्कोप वाला म्हणतोय. हा मी मैं डॉक्टरेट नहीं बोल रहा, मैं डॉक्टर बोल रहा हूँ. डॉक्टर जो आजारी काय म्हणतात? आजारी हा, जो हा. व्याधि को दूर करे या डायग्नोज करे, दवाई दे, इलाज करे. ओके. जो व्याधी को दूर कर. जो दूर करे, रुग्णांची diagnose सेवा करे, करतो उसके तो. लिए दवाई दे. नाही, रुग्णांची सेवा करणारा समाजसेवक आहे. जो रुग्णांची समझे, जो जो मरीज की बीमारी को समझे. जो मरीज की जांच करके उसका उचित इलाज करे उसको डॉक्टर बोलेंगे. येस. म्हणजे हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. सुनंदाजीनी भी आता सांगत होत्या, जो बीमारी को समझे और उस बीमारी का इलाज करे. एग्री? यस सर. जो बीमारी को समझे और उसका इलाज करे. बीमारी को समझना जरूरी है ना डॉक्टर के लिए? सर जी बिल्कुल. अगर बीमारी को नहीं समझा तो उसका इलाज कर सकता है क्या वो? नहीं. सर जी मैं बोलूँ नहीं, अभी हो गया. विजय जी हो गया अभी. उतना ही नहीं है ना, उसके बारे में नहीं बोलूँ. उतना ही नहीं. हाँ, बोला. जे बोला. मानवी शरीरावरती मानवी शरीराला जे दुःख होते, मानवी शरीराला जो म्हणजे तो त्रास होतो, ते शरीर आजारी पडते, त्याच्याकरता तो एक अभ्यास ठरवून केलेला आहे. त्या अभ्यासाचं पूर्णत्व ज्याला आपल्या अंगीकृत केलेलं आहे, त्याला ते समजलं आहे, तो त्या उपाय करतो तो डॉक्टर. ओके. म्हणजे डॉक्टर जर सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं जर असेल, किंवा एखादा साधा भोळा अडाणी माणूस, त्याला माहिती आहे की बाबा मला जर ही बिमारी आहे तर ही बिमारी दूर करण्यासाठी कोण आहे, तर तो डॉक्टर आहे. म्हणजे डॉक्टर बीमारी को जानता है और उसके ऊपर इलाज करता है. त्याचप्रमाणे धम्माची सुद्धा वैसा कंपाउंडर भी करता है, वैसा नहीं. बीमारी को कंपाउंडर नहीं समझ सकता. बीमारी को कंपाउंडर नहीं समझ सकता है क्या नहीं. बीमारी को डॉक्टर समजता है क्या नहीं. वैद्य जर पाहिलं तुम्ही तर वैद्य असतील किंवा ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असतील, हे 3 वेगवेगळे मार्ग आहेत त्या मानवी शरीराच्या व्याधींना समजण्याचे. पण इथं डॉक्टर मी काय इथं म्हटलं, कारण ते 3ही मार्गाला मी एकत्रित केलेला आहे की जो व्याधीला समजतो, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी अभ्यास केल्यामुळे तो समजतो आणि त्याच्यावरती तो उपचार करतो. त्याचप्रमाणे धम्म जर तुम्ही जर पाहिलं तर धम्माचा पहिला पार्ट जो आहे तर तो म्हणजे धम्म कशावरती आहे, धम्म काय आहे हे नंतर झालं. धम्म काय आहे, धम्म चांगले विचार आहेत, धम्म बाबा व्यक्तींमध्ये एकमेकांमध्ये असलेला व्यवहार आहे, धम्म अजून आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा धम्माचा दुसरा पार्ट झाला. धम्माचा पहिला पार्ट जो आहे तो काय आहे की समस्या काय आहे हे समजणं आणि त्याच्यानंतर त्या समस्येवरती उपाय. हे धम्म अशा 2 पार्ट मध्ये आहे. ठीक आहे. तर ते तथागत गौतम बुद्ध सांगतात की धम्म भिक्खुओं मैं सिर्फ 2 ही चीजें बताता हूं, एक दुख है और दूसरा दुख से मुक्ति का मार्ग है. राईट. म्हणजे धम्मामध्ये 2 गोष्टी येतात,
दुःख काय आहे हे समजलं. जर व्यक्ती दुःख काय आहे हेच समजलं नाही तर ते दूर कसं करायचं याच्याबद्दल तो पुढे जाणार नाही. तर त्यामुळे जेव्हा केव्हा आपण धम्म काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे दुःखाशी संबंधित आहे का आणि हे दुःख दूर करण्यासाठी आहे का, या दोन गोष्टी आपण तिथं चाचपणी करता आली पाहिजे आपल्याला, मग तो धम्म आहे तो. ओके, तर ही खूप महत्वाची गोष्ट धम्म काय आहे हे सांगण्यासाठी. आणि तिसरं क्विकली, कारण आज पण आपल्याला वेळ कमी पडेल पण मी लवकर कव्हर करतो. तिसरं संघं शरणं गच्छामि. संघं, तर संघ म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं या सेशन मध्ये. कोणी सांगू शकेल संघ कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात? सगळ्यात अजून एक प्रश्न मी विचारतो, संघ एक आहे का दोन असतात? हा विषय आपण नव्हता घेतला पण चला, संघ म्हणजे काय? एनीवन? संघ म्हणजे कोणत्याही समाजाचा कुठल्याही समाजाचा एकत्र आलेला ग्रुप म्हणजे तो संघ. संघ म्हणजे सर्वांना घेऊन चालणे. एका विशिष्ट हेतूने एकत्र आलेला समाज म्हणजे संघ. नाही, इथे बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांबद्दल आपण बोलतोय. आपण RSSच्या संघाबद्दल आपण बोलत नाही किंवा इथं तीन रत्नांबद्दल आपण बोलतोय. तर बुद्ध धम्म याच्याशी संबंधित असलेला संघ म्हणजे काय? बुद्ध धम्म याच्याशी संबंधित असलेला संघ म्हणजे एक विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं साधन म्हणजे संघ. ओके फाईन. तर मला वाटतं हे सेशन सुद्धा आपल्याला एकदा परत घ्यावं लागेल, कारण संघं शरणं गच्छामि अतिशय सुंदर ते सेशन होतं. खूप चांगले पॉइंट्स त्याच्यामध्ये कव्हर केले होते आपण. आपण संघवंदना म्हणतो तर त्याच्यामध्ये कोणत्या संघाला आपण शरण जातो किंवा कोणत्या संघाबद्दल सांगितलेलं आहे? अठ्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. अठ्ठपुरीस पुग्गला म्हणजे सर 8 उच्च मनोवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचा गट म्हणजे संघ, म्हणजे तो संघ. बरोबर आहे. हे आपल्या डोळ्यासमोर आहे नेहमी आणि त्या संघाला मी शरण जातो किंवा त्याचं अनुसरण करतो. त्या 8 उच्च मनोवस्था प्राप्त केलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या संघाचं मी अनुसरण करतो. ही संघाची ती व्याख्या आहे. तर संघ हे 2 प्रकारचे आहेत. पहिला संघ म्हणजे जो कोणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतो, जो कोणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतो तर तो सुद्धा संघामध्ये समाविष्ट होतो. पण आर्य संघ म्हणजे आर्य संघ हा 8 उच्च मनोवस्था प्राप्त केलेल्या लोकांचा आर्य संघ म्हणून त्याला म्हणतात. आणि एक नॉर्मल संघ आहे, त्याला पाली शब्द आता माझ्या लक्षात येत नाहीये. तर कोणताही बौद्ध व्यक्ती तो त्या संघामध्ये किंवा त्या बौद्ध समाजामध्ये तो समाविष्ट होतो दीक्षाद्वारे, तर तो सुद्धा संघाचा सदस्य असतो. पण ते व्यक्ती कुणाचं अनुसरण करतात? जो आर्य संघ जो आहे, अठ्ठपुरीस पुग्गला 8 मनोवस्था प्राप्त झालेल्या व्यक्तींचा मिळून झालेला संघ, तर तो बुद्धाचा श्रावक संघ आहे. हे संघं शरणं गच्छामि मध्ये आपण पाहिलं होतं. आणि बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून जे उपासक उपासिकांमधले जे प्रचारक निर्माण होत आहेत तर ते प्रचारक कोणत्या संघामध्ये असले पाहिजेत? पहिल्या नॉर्मल संघामध्ये का अठ्ठपुरीस पुग्गलामध्ये असले पाहिजेत? अठ्ठपुरीस पुग्गलामध्ये, आर्य संघ. तर आपला प्रवास जो आहे तो त्या अठ्ठपुरीस पुग्गला मधल्या किमान पहिल्या अवस्थेतल्या स्तरामध्ये तरी पोहोचणं.
किमान पहिल्या बेसिक अवस्थेमधल्या स्तरामध्ये तरी पोहोचणं, हा आपला प्रवास तिथं असला पाहिजे. राईट. तर तो जर आपण साध्य करू शकलो तर बाबासाहेबांना अभिप्रेत संघ आपण निर्माण करू शकलो असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यासाठी त्या संघाला समजणं, काय बाबा तो संघ, आणि त्याचं अनुसरण करणं, तो संघ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होणं, हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी तर हे प्रशिक्षण शिबिर सुरू आहेत. ओके. हे 3 रत्न पाहिल्यानंतर मला वाटतं मी शिपवरती निघून गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आणि रवी डंबारे यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा चष्मा म्हणून आपण प्रिफेस म्हणजे इंट्रोडक्शन हे पाहिलं होतं. तर इंट्रोडक्शन जो पार्ट आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये, तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा चष्मा कसा आहे नेमका, कशा पद्धतीने बाबासाहेब धम्माकडे पाहतात, हे आपण त्या प्रिफेस मध्ये पाहिलं होतं. आणि आपण सगळ्यांना माहिती दिली होती की हा चष्मा कायम आपण आपल्या डोळ्यावरती ठेवून आपण पुढचं आपण वाचन करायचं आहे. तर मला वाटतं तुम्ही सगळेजण पार्ट 2 पर्यंत आलेला आहात ना आता या मागच्या 2 महिन्यांमध्ये. हा बाळासाहेब, बरोबर. होय. पार्ट 2 पर्यंत तुम्ही पार्ट 2 मध्ये आल. तर पार्ट 2 च्या नंतर आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या आठवड्यापासून. पण पार्ट 2 पर्यंत 2 महत्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो आणि आजचं सेशन आपण क्लोज करूया. त्या 2 महत्वाच्या गोष्टी अशा की सिद्धार्थ गौतमाची जी एनलाइटमेंट आहे, ज्ञानप्राप्ती आहे, ती त्यांनी 4 आठवड्यामध्ये प्राप्त केली का ही प्रोसेस त्यांची लहानपणापासून सुरू झालेली प्रोसेस आहे, याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. सिद्धार्थ गौतम यांची जी ज्ञानप्राप्ती जी आहे, एनलाइटमेंट आहे, ही शेवटच्या 4 आठवड्यामध्ये प्राप्त झालेली एनलाइटमेंट आहे का सुरुवातीपासून झालेली आहे, हे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या आधारे आपल्याला माहित करून घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट, एनलाइटमेंट झाली म्हणजे नेमकं काय झालं, हे आपल्याला हे 2 पॉइंट आपल्याला या पहिल्या 2 चॅप्टर मध्ये माहिती करून घ्यायचे आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणी क्विकली देऊ शकेल का? यस सर. सिद्धार्थ गौतम को ध्यान प्राप्ति बचपन से ही थी. वे जब अपने पिताजी के खेत में गए थे तो खेत में जामुन के वृक्ष के नीचे बैठकर वे ध्यान लगाने की कोशिश कर रहे थे. ओके. एक मला वाटतं हे सेशन या सेशन मध्ये ही चर्चा होणार नाही, आपण पुढच्या सेशन मध्ये ही चर्चा करू. तुम्ही त्याच्यावरती तुम्ही विचार जरूर करा की सिद्धार्थ गौतमाचे जे लहानपणापासूनचे जे तुम्ही अनुभव वाचले आतापर्यंत या मागच्या 2 महिन्यामध्ये, त्यातले काही इन्सिडन्स, काही अनुभव असे आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला कल्पना येत जाईल की त्या अनुभवानंतर सिद्धार्थ गौतम हा चौकस बुद्धीने कसे विचार करत होते, त्या अनुभवावरती चिंतन कसे करत होते आणि त्या चिंतनाचा उपयोग त्यांच्या फायनल 4 आठवड्याच्या ज्ञानप्राप्तीमध्ये कसा झाला, हे तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. ज्ञानप्राप्ती ही केवळ 4 आठवड्याच्या प्रयासानंतर नाही, तर ती टप्प्याटप्प्याने ती निर्माण झालेली ती प्रोसेस आहे. म्हणजे याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर एखादं झाड जर असं वाढतं तर ते पटकन वाढून त्याला पटकन फळ येत नाही. तर त्यासाठी ती भूमी तयार होणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये ते बी रुजणं आवश्यक आहे, योग्य पाणी खत आल्यानंतर ते झाड वाढतं आणि त्याला फळ येत असतं. तर ही एनलाइटमेंटची प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यात फार सुरुवातीपासून झाली होती. तर हा एक खूप महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि ती प्रोसेस कशी झाली, कोणती कोणती आव्हानं सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यामध्ये आली आणि त्या आव्हानांवरती कशी त्यांनी मात करत गेला होता, आणि मग शेवटचं आव्हान जे होतं तर ते आव्हान ते 4 आठवड्यांचं ते आव्हान होतं त्यांच्या आयुष्यामधलं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ती एनलाइटमेंट म्हणजे नेमकं काय, काय झालं, ते काय त्यांना माहिती पडलं. ओके. तर हे 2 प्रश्न जे आहेत त्या 2 प्रश्नांवरती आपण पुढच्या सेशन मध्ये
हे सेशन घेऊया, कारण ते जर समजलं तर मग बुद्ध आणि त्याच्या धम्माचा पुढचा ग्रंथ सुरू होईल. तोपर्यंत या आठवड्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही बुद्ध आणि त्याचा धम्म जे वाचन झालेलं आहे त्याची एक फेर रिव्हिजन म्हणून एकदा तुम्ही ते वाचून काढा आणि पुढच्या सेशन मध्ये आपण भेटूया. ओके बडगे सर? ओके सर, ओके. हा, मग इथे आपण थांबूया. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि पुढच्या आठवड्यासाठी खूप खूप मंगल कामना. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. भीम नमो बुद्धाय. सर ते गाता येऊन समाप्त करूया सेशन. ओके. आयुष्मान संजयजी भोसले यांना विनंती करतोय, कृपया आपण सर ते गाता घ्यावी. हा सर. नथी में शरणं अय्यं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नथी में शरणं अय्यं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नथी में शरणं अय्यं संघो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम नमो बुद्धाय.